प्रोजेक्ट होता, तर प्रोजेक्टला एकदा मी काय करतो इथे रन करून घेतो. रन करण्यासाठी प्रोजेक्ट ओपन केला आणि त्याला करणार आपण इथे CMD. आणि CMD केल्यानंतर आपली कमांड राहणार कोड पेस्ट डॉट आणि एंटर. काय होणार आहे या कमांडने, जी काय आपलं VS कोड आहे ते VS कोडला आपला प्रोजेक्ट काय होईल, ओपन होईल. झालं इथं ओपन झाल्यानंतर जो काय प्रोजेक्ट आहे त्या प्रोजेक्टला रन करण्यासाठी मी कमांड टाकतो इथे. काय कमांड, नोडिमॉन index.js. तुम्ही कधी नोडिमॉन टाकलं तरीच पण चालतं, ठीक आहे. त्यानंतर प्रोजेक्ट रन झाला, त्याचं आउटपुट पाहण्यासाठी आपण ब्राउझरला आलो, localhost:1000 मी असं सर्च केलं, आपली वेबसाईट आली इथे शो झाली. त्यानंतर त्या वेबसाईटला हँडल करण्यासाठी आपण एक ऍडमिन पॅनल बनवला होता. मग त्या ऍडमिन पॅनल पाहण्यासाठी localhost:1000/admin आणि ह्या प्रकारे आपण काहीतरी एक छोटासा ऍडमिन पॅनल बनवला होता. की ह्या ऍडमिन पॅनलनी काय होणार, की जी काय वेबसाईट आहे आपल्या त्या वेबसाईटला काय होणार, आपण हँडल करणार. मग त्यामध्ये अबाउट कंपनीची इन्फॉर्मेशन, बॅनर, कॅटेगरी, प्रोडक्ट ऍड करण्याचं आपण एक सेक्शन बनवलं होतं. त्यामध्ये एक ऍड प्रोडक्ट नावाचं पेज होतं आणि त्यानंतर नेक्स्ट पेज कोणतं होतं, प्रोडक्ट लिस्ट. आणि त्या प्रोडक्ट लिस्ट मध्ये आपण 3 बटन ऍड केले, एक डिलीट, दुसरं एडिट आणि थर्ड कोणतं होतं, व्ह्यूचं. जसं आपण व्ह्यू बटनावर क्लिक करतो, जी काय प्रोडक्ट आहे तो प्रोडक्टची इन्फॉर्मेशन आपल्याला अशा प्रकारे शो होती, ठीक आहे ना. मग जे काय आपले प्रोडक्ट होते ते प्रोडक्ट काय झाले, ऍडमिन साईटला आपण शो केले. पण जी काही युजर साईट होते ते युजर साईट मध्ये आपण सध्या काहीच काम नाही केलं. युजर साईट मध्ये फक्त काय केलंय, अबाउट कंपनी इन्फॉर्मेशन आणि एक बॅनर शो केलाय. ह्याच्या व्यतिरिक्त आपण काय काम केलंय का, नाही. मग आज आपण करू काय करणार, की जी काय आपलं शॉप पेज आहे त्या शॉप पेज मध्ये आपण काय करू, डेटा प्रिंट करू. ठीक आहे, जसं की हा डेटा प्रिंट आहे, एक इमेज आहे आणि इमेजच्या नंतर त्या प्रोडक्टचं नेम आणि त्याची प्राइस आहे. ह्या प्रकारे आपण काय करू, डेटा थोडासा प्रिंट करून घेऊ. मग डेटा प्रिंट करायचा आहे, पण कुठे डेटा प्रिंट करायचा आहे आपल्याला, युजर साईड मध्ये शॉप पेज मध्ये. मग जो काही आपल्याला डेटा आहे तो डेटा पहिल्यांदा घेऊन यायला लागेल. कुठून घेऊन यायला लागेल, की आपल्याकडे 2 टेबल आहे. कोणता टेबल आहे आपल्याकडे, एक प्रोडक्ट नावाचा टेबल आहे आणि सेकंड प्रोडक्ट प्राइसिंग नावाचा टेबल आहे. मग त्या दोन्ही टेबल मधून आपल्याला डेटा आणायचा आहे. जसं की ऍडमिन मध्ये आपण एक डेटा आणलाय, की एक नेस्टेड क्युरी राईट करून आपण एक डेटा आणलाय, त्याच प्रकारे मी त्या क्युरीला काय केलं, इथे कॉपी केलं आणि युजर साईट मध्ये काय केले, मी पेस्ट केली. आणि जी काही क्युरी होती, एकदा क्युरी एक्सप्लेन सांगतो मी. क्युरी मध्ये काय केलंय आपण, की आपल्याला डेटा कुठून आणायचा आहे, की 2 टेबल मधून. एकदा डेटा आणायचा आहे प्रोडक्ट्स नावाच्या टेबल मधून आणि सेकंड डेटा आणायचा आहे प्रोडक्ट प्राइसिंग नावाच्या टेबल मधून. मग मी इथे क्युरी राईट केली, जसं की सिलेक्ट स्टार आणि लास्ट मध्ये त्याचा एंड केलाय फ्रॉम प्रोडक्ट्स नावाच्या टेबल मधून, ठीक आहे. आणि त्याच्यामध्ये मी फक्त एक कंडिशन राईट केली, ठीक आहे. जी ही मी राईट केली ती काय, त्याची एक कंडिशन आहे. कंडिशन, पहिली कंडिशन अशी आहे आपली, सिलेक्ट मिनिमम प्राइस आणायची तो कोणत्या टेबल मधून, प्रोडक्ट प्राइसिंग नावाच्या टेबल मधून. पण कधी आणायची, जी काय आपण प्रोडक्ट नावाच्या टेबलमध्ये प्रोडक्ट आयडी आहे आणि प्रोडक्ट प्राइसिंग नावाच्या टेबलमध्ये पण आपण आयडी नावाचा एक कॉलम बनवलाय. त्या 2 आयडी जेव्हा पण मॅच होतील तेव्हा डेटा काय करायचं, तू घेऊन यायचं. अदरवाईज डेटा घेऊन नको येऊ. आणि जो काही डेटा येईल तो डेटा ह्या व्हेरिएबल मध्ये, प्राइस नावाच्या व्हेरिएबल मध्ये स्टोअर कर. म्हणजे आपल्याला रिटर्न कशात डेटा होईल, प्राइस नावाच्या. मग त्याच प्रकारे मॅक्झिमम डेटा पण आणलाय आपण. मग ही क्युरी झाल्यानंतर क्युरीला मी इथे काय केलं, रन केलं. आणि रन केल्यानंतर आपल्याला डेटा भेटला इथे प्रोडक्ट नावाच्या व्हेरिएबल मध्ये. आणि प्रोडक्ट नावाच्या व्हेरिएबल मध्ये डेटा भेटलाय. मग जो काय आपल्याला हा डेटा भेटलाय, हा डेटा आपण काय करणार, जी काय आपलं shop.ejs नावाचं पेज आहे त्या पेजला आपल्याला डेटा फॉरवर्ड करायचा आहे. मग त्यासाठी आपण काय करतो, ते एक ओबीजे बनवतो आणि त्या ओबीजे मध्ये जेवढा काय आपल्याला डेटा पाठवायचा आहे तेवढा डेटा आपण तिथे काय करतो, राईट करतो. जसं की आपल्याला अबाउट कंपनीची जी काय डेटा होता तो पण पाठवायचा होता, मग इथे आपण पास केलं. त्यानंतर आपला सेकंड काय, प्रोडक्टची पण आपल्याला डेटा काय करायचा होता, पास करायचा होता. मी एकदा चेक केलं इथे, काय चेक केलंय, console.log करून चेक केले जो काय डेटा येतोय तो कोणत्या टाईपचा डेटा येतोय. मग कन्सोल मध्ये आलो एकदा मी आणि इथे चेक करतो, आपल्याला डेटा भेटतो इथे प्रोडक्टची जी काही बेसिक इन्फॉर्मेशन आहे ती बेसिक इन्फॉर्मेशन, इमेज भेटली, त्यानंतर प्रोडक्टची एक मिनिमम प्राइस भेटली आणि सेकंड भेटली एक प्रोडक्ट डुप्लिकेट प्राइस. ह्या 2 प्राइस भेटल्या. आता जी काही डुप्लिकेट प्राइस आहे, डुप्लिकेट प्राइस म्हणजेच काय, की काल आपण ह्याचं एक्झाम्पल घेतलंय. कोणतं एक्झाम्पल, की जसं फ्लिपकार्टला बघितलंय,
फ्लिपकार्टला गेलो आणि फ्लिपकार्टला गेल्यानंतर आता इथे आपण कसे प्रोडक्ट शो केले त्यांनी, बरोबर. मग प्रोडक्ट शो करताना त्यांनी काय केले, एक इमेज दाखवली. त्या इमेजच्या खाली काय केले त्यांनी, एक त्या प्रोडक्ट आहे त्या प्रोडक्टचं काय इथे नेम, आणि त्यानंतर त्याची प्राइस दाखवली आणि त्याची एक डुप्लिकेट प्राइस दाखवली, बरोबर ना. मग त्याच प्रकारे आपण काय केले, इथे एक दोन प्राइस घेतल्या. एक प्राइस आपण त्या प्राइसला विकणार आणि सेकंड प्राइस असणार आपली ती कोणती, त्या प्राइसला आपण फक्त दाखवणार त्यांना, ठीक आहे. मग जो काय डेटा आलाय तो डेटा मी काय केला, इथे ओबीजे मध्ये शॉप डॉट इजीएस ला फॉरवर्ड केला इथे, ठीक आहे. आणि शॉप डॉट इजीएस मध्ये आलो, इकडे येऊन रिफ्रेश केलं जसं मी, पण डेटा काही प्रिंट नाही झाला. मग डेटा प्रिंट करण्यासाठी आपण काय करू, शॉप डॉट इजीएस मध्ये येऊ. मग शॉप डॉट इजीएस कुठे, युजर साईट मध्ये शॉप डॉट इजीएस, आणि ह्यामध्ये आता जो काही आपल्याला डेटा प्रिंट करायचा, त्या डेटा प्रिंट करण्यासाठी काय करायचं, एक असा कार्ड घ्यायचा आणि त्या कार्डला एका फॉर लूप मध्ये रन करायचे किंवा फिरवायचं, ठीक आहे. आणि जो काही बाकीचा डेटा आहे तो आपल्याला लागणार नाही, फक्त आपल्याला लागणार आहे एक कार्ड. मग ते कार्ड मी पकडतो एकदा, कुठे कार्ड, शॉप डॉट इजीएस मध्ये आलो आणि इथे मी ठीक आहे, हा बॅनरचा आहे. बॅनर नंतर कार्डचं मी शोधतो, इथे आहे, इथे एक इमेज आहे, इमेज नंतर टॅब कंटेनर प्रोडक्ट, ठीक आहे. ह्याला मी एकदा कमेंट करून, ठीक आहे, हा नसणार आहे, ठीक आहे. प्रोडक्ट हेडर, प्रोडक्टच्या हेडरच्या वरती आपण हा शोधतो आणि ह्याला मी एकदा करतो कमेंट आणि चेक करू. तर रिफ्रेश केल्यानंतर ही इमेज काय झाली पाहिजे, गायब झाली पाहिजे, होती गायब, म्हणजे तोच आपल्याला डिव सापडलाय, ठीक आहे. कोणता डिव आहे, प्रोडक्ट आयटम म्हणून, ठीक आहे. इथे मी थोडासा पेस्ट करतो आणि जो काय पेस आहे तो पेस मध्ये मी काय करतो, एक लूप बनवतो. कोणता लूप बनवणार, एक आपण मॅप फंक्शन घेऊ, ठीक आहे. इथे जो काय डेटा पाठवलाय आपण युजर डॉट शॉप डॉट इजीएस मध्ये कोणत्या व्हेरिएबलने डेटा पाठवलाय, प्रोडक्टचा, प्रोडक्ट नावाच्या व्हेरिएबल मध्ये. मग इथून ऍक्सेस करताना आपण ऍक्सेस कसं करणार, प्रोडक्ट डॉट मॅप राऊंड ब्रॅकेट, त्यामध्ये एक फंक्शन असणार आणि फंक्शन मध्ये दोन पॅरामीटर असतात. एक पॅरामीटर कोणतं, की जी काही व्हॅल्यू आली ती व्हॅल्यू काय करायची आपल्याला, त्यात स्टोअर करायची. म्हणजे एक एक प्रोडक्ट येणार आहे, तो प्रोडक्ट कुठे स्टोअर कर, व्हॅल्यू नावाच्या व्हेरिएबल मध्ये. आणि सेकंड देतो आपण इंडेक्स नंबर साठी, आणि कर्ली ब्रॅकेट ओपन केला, क्लोज केला. आणि जो काही इजेसचा सिंटॅक्स आहे तो इथे मी करतो ओपन अँड क्लोज. आणि जो काही इजेसचा सिंटॅक्स आहे त्या डिवच्या बाहेर मी इथे प्रिंट करतो. झालाय प्रिंट, आणि एकदा आउटपुट पेजला येऊन चेक करू. आलोय, जी काही इमेज होती ती इमेज आपल्याला मल्टिपल टाइम 5 वेळेस प्रिंट झाली, कारण आपल्या डेटाबेस मध्ये किती प्रोडक्ट आहेत, 5. झालाय आपले प्रिंट झालाय, ठीक आहे. जो काय आपल्याला डेटा लागत नाही तो एकदा आपण रिमूव्ह करून टाकू, जसं की बाकीचा जो काही डेटा आहे, जो काही स्टॅटिक डेटा आहे तो फक्त एकदा मी इथे काय करतो, रिमूव्ह करतो. किती राहिले, भरपूर सारे, ठीक आहे. जेवढे काय आहे स्टॅटिक मध्ये ते काय करू, एकदा आपण सगळे रिमूव्ह करून टाकू. हा पण करायला लागेल, हा पण, ओके. जो काय आहे का, ठीक आहे, एवढेच, बस एवढेच आहेत. एवढे सिलेक्ट करतो आणि सिलेक्ट करून डायरेक्ट ह्याला आपण करू डिलीट. झाले स्टॅटिक डेटा रिमूव्ह, ठीक आहे. झाले स्टॅटिक डेटा रिमूव्ह झाले. आता जो काय आपण इमेज आहे ती इमेज मी काय करतो, इथे फक्त प्रिंट करतो. इमेज प्रिंट करण्यासाठी जो काय आपण डिव घेतलाय त्या डिवच्या आतमध्ये एक इमेज टॅग असेल, त्यामध्ये फक्त इमेजचा पाथ आपण टाकून देऊ. जसे की एसआरसी मध्ये मी राईट करतो, इथे एक मेन इमेज प्रिंट करणार, म्हणजे इमेज आपण 1 प्रिंट करू. त्यासाठी स्लॅश अपलोडच्या आतमध्ये आमची इमेज आहे आणि इथे इजेसचा सिंटॅक्स ओपन करा. जो काय डेटा आलाय, पहिल्यांदा डेटा कुठे आलाय, आता व्हॅल मध्ये. आपण इथे व्हॅल राईट केले ना, जो काय हा प्रोडक्ट मध्ये डेटा येत होता, जो काय अरे मध्ये डेटा येत होता, तो आता एक एक करून कुठे आला, तो व्हॅल मध्ये आला. मग इथे आपण सांगणार व्हॅल मधून तू काय कर, एक प्रोडक्ट इमेज 1 प्रिंट करायची आपल्याला इथे ना. इथे डॅश नसेल, इथे अंडरस्कोर असेल, आणि इजेसचा सिंटॅक्स मी इथे करतो एकदा
क्लोज केला. एकदा चेक करू इमेज जी काय प्रिंट होते, झाली इथे इमेज प्रिंट. ठीक आहे, आपण आता कोणत्या इमेज टाकल्या होत्या त्यामुळे आता भरपूर साऱ्या कसल्या पण इमेज आल्या. ठीक आहे, मेन इमेज आली. त्यानंतर मी इथे काय करतो, त्याचं नेम प्रिंट करतो. मग प्रोडक्टचं नेम प्रिंट करण्यासाठी एक व्यू, ठीक आहे ते राहून देऊ. प्रोडक्टचं नेम कुठे, इथे. मग इथे राईट करू फक्त. इजेसचा सिंटॅक्स ओपन केला, व्हॅल डॉट काय राहणार इथे मग प्रोडक्ट नेम, आणि इजेसचा सिंटॅक्स मी इथे केला क्लोज. इकडे आलो, रिफ्रेश केला, आले प्रोडक्ट नेम सर्वांचे. ठीक आहे, आता ही इमेज अशा काय येतात बरं, प्रोडक्ट व्ह्यू वर आपण क्लिक केलं, ऍड टू कार्टचं जे काय एक आपल्याला मॉडेल ओपन होतोय, तो मॉडेल कसा आहे वरती टॉपला ओपन होतोय. ह्याचं रिझन काय आहे की जे आपण इमेज टाकल्यात ते इमेज काय टाकल्यात त्याच्या साईज नुसार नाही टाकल्या. कोणत्या पण इमेज कशा पण आपण अपलोड केल्यात त्यामुळे तसे आपल्याला सीएसएस चेंज होताना दिसते. त्यानंतर मी इथे काय करतो, प्राइस प्रिंट करतो. प्राइस प्रिंट करण्यासाठी पहिल्यांदा आपल्याला लागेल रुपीजचा आयकॉन. मग रुपीजचा आयकॉन माहिती आहे कुठे भेटेल, भेटेल का नाही, कुठे भेटेल हा मग काय बोलतात त्याला, HTML एंटिटी असं काहीतरी बोलतात त्याला, है ना. HTML एंटिटी सर्च करू, HTML एंटिटी रुपीज, कोणती व्हॅल्यू मग 82 हे का रुपीजचे. ठीक आहे, हे नाहीये रुपीजचे आयकॉन. एखाद्या वेबसाईटला आपण जाऊन विजिट करून चेक करू की भेटते का आपल्याला रुपीजचे. तुम्हाला माहित नाही का, तुम्ही यूज केले असतील ना. ठीक आहे, इथे भेटले आपल्याला. ठीक आहे, इथे आहे रुपीज, डॉलर आहे पण रुपीज नाहीये. ठीक आहे, रुपीज 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 आहे इथे W3 स्कूलला पण नाही सापडत इथे पण. ठीक आहे, आपण काय करू, चॅट जीपीटीला विचारू. ठीक आहे, काहीतरी असं 8355 असं आहे काहीतरी @ म्हणून. ठीक आहे, मला पण कन्फर्म नाही माहित त्यामुळे मी एकदा सर्च करून चेक करतो. ह्यानी काय दिले आता, रुपीज वगैरे वगैरे भरपूर. ठीक आहे, एक असा एंटिटी असते. एंटिटी कशी असते की तुम्ही त्या @ काहीतरी असे 83 म्हणून आहे, मी बघतो ट्राय करून 8377 इथे कोलन टाकायचं, लास्ट मध्ये कोलन. पुढे राईट केले मी 8377 आणि इथे कोलन. आता चेक करू आयकॉन येतोय की नाही. इकडे आउटपुट पेजला आलो, इथे रिफ्रेश केला, आला रुपीजचा आयकॉन इथे. ठीक आहे, त्याला म्हणतात एंटिटी म्हणतात. ठीक आहे, तुम्ही जेव्हा कधी HTML शिकला असाल तुम्ही पेज देण्यासाठी पण एक एंटिटी यूज करतात, बरोबर. मग त्याच प्रकारे ह्याला एक एंटिटी म्हणतात. आता आपण हा रुपीजचा आयकॉन आणण्यासाठी मग आयकॉन का नाही घेतला. ठीक आहे, एंटिटी आहे, आपण एंटिटी यूज करू शकतो. ठीक आहे, त्यानंतर एंटिटीच्या पुढे मी काय करतो, इजेसचा सिंटॅक्स ओपन केला, इक्वल टू व्हॅल मधून काय करायचे आपल्याला प्राइस प्रिंट करायची. ठीक आहे, मी इथे फक्त प्राइस केलं आणि एकदा चेक करतो, जी काय आपली प्राइस आहे ती प्राइस झाली इथे शो. ठीक आहे, आता ओरिजिनल प्राइस तर शो झाली. त्यानंतर त्याच्या पुढेच आपली काय झाली पाहिजे, डुप्लिकेट प्राइस. मग डुप्लिकेट प्राइस प्रिंट करण्यासाठी एक स्पॅम टॅग घेऊ. एक स्पॅम टॅग घेतला, त्यामध्ये मी इजेसचा सिंटॅक्स ओपन केला आणि त्यामध्ये सांगतो व्हॅल मधून काय करायची तू, जी काय आपल्याला व्हॅल्यू होती, कोणती व्हॅल्यू होती, सेकंड प्रोडक्ट डुप्लिकेट प्राइस, त्याला मी काय करतो इथे सिंपल प्रिंट करतो. आणि जो काही इजेसचा सिंटॅक्स आहे तो एकदा क्लोज करून चेक करू. इकडे आलो, रिफ्रेश केलं, आली इथे एक आली. ठीक आहे, बाकीचे आपण भरले नाही पण इकडे आले, इथे दिसते आपल्याला. ठीक आहे, त्याला थोडीशी आपण डिझाईन देऊ. डिझाईन देण्यासाठी काय करायचं, सिंपल कशाला DL टाकायचा का, अरे DW झालं का. ठीक आहे, ह्यात टाकायची का, इकडे येऊ, रिफ्रेश बस. ओके, आणि त्याचा कलर चेंज करू. मग कलर नाही, त्याला पण एंटिटी टाकू पुढे, चालेल ना तसं.
याला पण एंटिटी टाकू आणि त्याला मी कलर देतो जसं की क्लास टेक्स्ट डेंजर देऊ आणि आता बरोबर वाटतंय. ठीक आहे, ओके. नाही, हे डेलच्या आतमध्ये टाकायला लागेल. कंट्रोल एक्स केला आणि ते कलर अप्लाय होत नाही, त्यामुळे मी काय करतो मॅन्युअली CSS राईट करतो. इथे फक्त कलर जसं की रेड कलर अप्लाय करू. झालंय अप्लाय. ठीक आहे, वाटतंय व्यवस्थित. आता जसे आपण इमेज व्यवस्थित टाकतो तेव्हा आपल्याला इथे भेटेल. ठीक आहे, आता इथे ऍड टू कार्ड नसेल आपलं इथे असेल जसं की आता ही प्रोडक्ट आपण काय केले, सगळे शो केले बरोबर. ठीक आहे, प्रोडक्ट शो केल्यानंतर आपलं काम काय राहिलं आता, नेक्स्ट वरती कॅटेगरी. जसं शूज वर क्लिक केलं, काय शो झाले आपल्याला इथे, शूज झाले. त्यानंतर टी शर्ट वर क्लिक केलं, टी शर्ट झाले. ठीक आहे, त्यानंतर पॅन्ट वर क्लिक केलं, काय झाले इथे, पॅन्ट शो झाले. त्यानंतर अजून काय आहे का इथे, सर्च केलं येते का, वाईट सर्च केलं, मी एंटर केलं. असं काही वर्किंग होत नाही. ठीक आहे ना, पण आपण हे पण इम्प्लिमेंट करू. कसं करणार की इथे आपण एखादं, मी टाकलं व्हाईट टी शर्ट, की आपल्याला काय झालं पाहिजे, एंटर केलं की आपल्याला काय झालं पाहिजे, जेवढे काय व्हाईट टी शर्ट आहेत तेवढे काय झाले पाहिजे आपल्याला शो झाले पाहिजे. त्यानंतर टॅग आहे तिथं, टॅग कोणते म्हणजे कंपनी, तर बरोबर ना, टॅग म्हणजेच कंपनी, कंपनी नाही राहणार इथे. टॅगच्या ऐवजी आपण काय करू, इथे कलर्स करू, रेड, ब्ल्यू. ठीक आहे ना, जसं कुणाला पाहिजे असेल एखादा ब्लॅक कलरचा, ब्लॅक कलरवर क्लिक करणार, जेवढे काय ब्लॅक कलरचे प्रोडक्ट आहेत ते प्रोडक्ट इथे काय होणार आपल्याला शो होणार. त्यानंतर इथे ब्रँड्स आहेत, त्याला पाहिजे पुमाचे सगळे जे काही ब्रँडचे प्रोडक्ट आहेत ते प्रोडक्ट शो झाले पाहिजे. पुमावर क्लिक करणार, त्याला प्रोडक्ट कोणते शो होणार इथे, पुमाचे. हे इम्प्लिमेंट करू आपण. ठीक आहे, पण त्याआधी आपण काय करू, इथे ऍड टू कार्ड आहे, ऍड टू कार्ड नसणार. जसं आपण ह्या प्रोडक्टवर क्लिक करतो काय होणार, जसं की फ्लिपकार्टला आहे की एखाद्या प्रोडक्ट आपण क्लिक करतो, त्या प्रोडक्टची काय होती, डिटेलमध्ये इन्फॉर्मेशन शो होती बरोबर ना. मग त्या प्रकारे आपण एकदा काम करून घेऊ. म्हणजे इथे ऍड टू कार्ड नसणार आपलं, इथे असणार व्ह्यू प्रोडक्ट बरोबर ना. मग इथे फक्त मी थोडंसं चेंजेस करतो की क्विक प्रोडक्ट नसणार इथे, फक्त व्ह्यू प्रोडक्ट करतो. का व्ह्यू ठेवायचं नसतं, तुम्हाला जे वाटेल ठेवा. मी इथे फक्त ठेवतो ऍड टू कार्ड. अरे कुठे येते, इथे ऍड टू कार्ड आहे तिकडे. मी इथे करतो फक्त व्ह्यू प्रोडक्ट किंवा आपण व्ह्यूज ठेवू. ठीक आहे, तुम्हाला जे वाटेल तुम्ही ते ठेवा. झालं इथे व्ह्यूज बटन. त्यानंतर हे ऍड टू विश लिस्टचं बटन आहे ना, हार्टचं म्हणजे ऍड टू विश लिस्ट बरोबर. ते पण बटन आपल्याला आत्ताच गरज नाहीये, त्यामुळे मी त्याला पण एकदा काय करतो, इथे रिमूव्ह करतो. पुढे ते बटन जसं की, ठीक आहे, इथे पुढे समोरच आहे, त्याला मी एकदा रिमूव्ह मारतो. झाले रिमूव्ह, चेक कर. नाही, ॲरो झालाय. ठीक आहे, ॲरो राहून देऊ आपण. इथे बटन आहे, बटनला डायरेक्ट मी काय करतो, गायब करतो. एकदा चेक करू, रिफ्रेश केलं, गेलंय बटन. त्यानंतर नेक्स्ट बटन पण हार्टचं पण बटन आपल्याला नको आहे, त्यासाठी ह्याला पण करू एकदा रिमूव्ह. ओके, इकडे आलो, रिफ्रेश केलं, आले. आणि जी काही व्ह्यूज आहे ती व्ह्यूज काय पाहिजे, सेंटरला पाहिजे. मग सेंटरला घेण्यासाठी आपल्याला काय राईट करायला लागेल, कार्ड सेंटर, टेक्स्ट सेंटर करायची ते. ठीक आहे, ओके, इथे करू रिफ्रेश. सेंटरला का नाही आलं बरं, ठीक आहे. बटनच्या बाहेर एक डिव आहे, अलाइन आयटम सेंटर केलं नाही, जस्टिफाय कॉन्टेंट बिटवीन सेंटर. ठीक आहे, आपण आयकॉन एकदम मी रिमूव्ह करतो. ठीक आहे, तरी पण नाही काही विषयाचा. ऑर्डर लिंक फ्लेक्स अलाइन आयटम वगैरे ते इथे विड्थ 100. ओके, चेक करू, रिफ्रेश केलं, नाही होत. ठीक आहे, त्याला आपण बघू लास्ट मध्ये, चॅट जीपीटीला विचारू, आपण डिझाईन इम्प्लिमेंट करू. ठीक आहे, सध्या आपल्याला जे काय कामाचं आहे लॉजिक, ते आपण लॉजिक इम्प्लिमेंट करू. आता आपलं लॉजिक काय राहणार आहे, जसं की मी आता हे शूज आहे, शूजवर क्लिक केलं की आपल्याला काय होणार, जसं की फ्लिपकार्टला सर्व डिटेल दिसते, त्याच प्रकारे आपलं एक पेज असणार. कोणतं पेज असणार, मग ते व्ह्यूज प्रोडक्टचं एक पेज असणार. कोणतं असणार, मग व्ह्यूज प्रोडक्ट.
मग जेव्हा पण आपल्याला ह्या प्रोडक्टची एकदा डिटेल दाखवायची, त्या डिटेल दाखवण्यासाठी आपल्याला त्या प्रोडक्टची काय लागणार आहे, आयडी लागणार आहे. ठीक आहे, त्या आयडीचा यूज करून आपण डेटा आणू शकतो ना, की तुला आता ह्या बटनावर क्लिक केलं पण ह्याचा स्पेसिफिक तुला डेटा आणायचा आहे. जसं की आता आपण एखाद्या प्रोडक्टवर क्लिक करतो, तोच प्रोडक्ट ओपन होतोय ना. जसं की आपण ह्याच्यावर क्लिक केलं, जातोय की युट्यूबला, नाही ना. तोच प्रोडक्ट आपल्याला काय झाला पाहिजे, शो झाला पाहिजे. मग त्यासाठी आपण काय करू, जसं ह्या इमेजवर क्लिक करतो की एक आयडी बॅकएंडला गेला पाहिजे. मग त्यासाठी जो काही इमेज आहे त्या इमेजच्या बाहेर मी काय करतो, एक अँकर टॅग घेतो आणि त्या अँकर टॅगचा एंड करू आपण व्ह्यूच्या लास्ट मध्ये. आणि ते मी सांगतो अँकर टॅगला सांगतो तू पुढे जायचं स्लॅश व्यू अंडरस्कोर प्रोडक्ट. ऍडमिन नाही, युजर साईट आहे ना, त्यामुळे आपण ऍडमिन नाही टाकणार. इकडे आलो, रिफ्रेश केलं आणि मी करतो व्ह्यू प्रोडक्टवर क्लिक. जसं क्लिक केलं युजर कुठे गेला, व्ह्यू प्रोडक्टला, म्हणजे जातोय. त्याबरोबर तो जातोय तर त्याबरोबर त्यांनी काय केलं पाहिजे, एक आयडी पण नेली पाहिजे. मग आयडी नेण्यासाठी काय करतो आपण, सिंपल स्लॅश आणि जो काही इजेसचा सिंटॅक्स आहे तो इजेसचा सिंटॅक्स ओपन करून इक्वल टू व्हॅल मधून काय करायचंय, जो काय प्रोडक्ट आयडी तो प्रोडक्ट आयडी फक्त घेऊन जा. आणि इजेसचा सिंटॅक्स केलाय मी ते. इकडे येऊन रिफ्रेश करू, एकदा बॅक आलो मी आणि फर्स्ट नंबरचा जो काय प्रोडक्ट आहे त्याच्यावर व्ह्यू करतो. केलं, एक आयडी गेला 6 नंबरचा. त्यानंतर लास्ट वर क्लिक करतो, 18 नंबरचा आयडी गेला. ठीक आहे ना, आयडीचा भेटतोय आपल्याला. आता ह्या आयडीचा यूज करून फक्त आपल्याला डेटा घेऊन यायचंय. पण त्याआधी आपल्याला काय करायला लागेल, जी काही व्ह्यूज प्रोडक्टची जी काही URL आहे ती URL एकदा क्रिएट करायला लागेल. मग जी URL आहे ती URL आपण कुठे क्रिएट करणार, युजर साईटला. मग युजर साईटला आलो मी आणि ते करतो राऊट डॉट गेट राऊंड ब्रॅकेट डबल कोड स्लॅश व्यू प्रोडक्ट आणि त्याबरोबर आपण एक आयडी पण पास केलाय. मग आयडी कॅच करण्यासाठी स्लॅश कोलन कोमा दिला, असिंग राईट करतो, त्यानंतर एक फंक्शन आणि फंक्शन मध्ये ठीक आहे ॲरो फंक्शन घ्यायचं का, हे ॲरो फंक्शन घेतलं, त्यामध्ये मी घेतो एक रिक्वेस्ट, दुसरी घेतली रिस्पॉन्स आणि एक ॲरो इक्वल टू कर्ली ब्रॅकेट ओपन केला, क्लोज केला आणि इथे मी राईट करतो रिस्पॉन्ड डॉट रिक्वेस्ट नाही रिस्पॉन्ड डॉट मी करतो इथे सेंड. सेंड काय करणार, ठीक आहे ठीक आहे, सेंड करण्याऐवजी आपण डायरेक्ट काय करू, एक व्हेरिएबल घेऊ आयडी नावाचा आणि जो काय आयडी आलाय, कशात आयडी आलाय, रिक्वेस्ट डॉट पॅरम मध्ये आयडी आलाय, तो आयडी फक्त एकदा कॅच करू, झालाय. आणि आयडी आता प्रिंट करून आपण चेक करू की कन्फर्म आपल्याला आयडी भेटतोय की नाही. बॅक आलो, एकदा ह्याला मी रिफ्रेश करून चेक करतो, 18 नंबर आला इथे, म्हणजे आपल्याला आयडी भेटतो. मग जो काय हा आयडी भेटतोय, ह्या आयडीचा यूज करून काय करणार आपण, डेटा फक्त डेटाबेस मधून घेऊन येणार. मग त्यासाठी वॅर एसक्यूएल इक्वल टू टिल्ट आणि इथे राहणार आपला डेटा घेऊन येण्याची क्युरी. मग कोणती क्युरी, सिलेक्ट स्टार फ्रॉम कोणता टेबल मधून डेटा आणायचा आपल्याला, प्रोडक्ट्स नावाच्या. आणि कोणता डेटा घेऊन यायची, ज्याची पण प्रोडक्ट आयडी आपल्याला जी भेटते ती आयडी आपण त्याला देणार, मॅच झाली तर डेटा घेऊन ये, अदरवाईज डेटा घेऊन यायची काय गरज नाही. सिंगल कोड घेतला, डॉलर घेतला आणि त्यामध्ये जी आपल्याला रिक्वेस्ट डॉट पॅरम मध्ये आयडी भेटली ते मी पास करतो. आणि जी क्युरी क्रिएट झाली ती क्युरीला करू एकदा रन करण्यासाठी एक व्हेरिएबल घेतला, कोणता, प्रोडक्ट अंडरस्कोर इन्फो नावाचं मी एक व्हेरिएबल घेतला, इक्वल टू अवेट, अवेट नंतर EXE आणि EXE मध्ये जी काही SQL क्युरी बनवली त्याला पास करू. आणि इथे मी करतो रिस्पॉन्ड डॉट सेंड. आउटर पेजला आलो, एकदा इथे रिफ्रेश करतो आणि एका प्रोडक्टवर मी करतो व्ह्यू प्रोडक्ट क्लिक. काय म्हणतं, डेटा इज नॉट डिफाईन्ड. ठीक आहे, डेटा नाही केलं आपण, प्रोडक्ट इन्फो इथे. आणि आता बॅक आलो, रिफ्रेश केलं, रिफ्रेश केल्यानंतर व्ह्यू प्रोडक्टवर क्लिक केलं, भेटला डेटा आपल्याला, त्या प्रोडक्टचा स्पेसिफिक डेटा भेटला, आयडी भेटला, कॅटेगरी नेम, प्रोडक्ट टॅग, कंपनी डिटेल भेटली, त्यानंतर आपल्याला त्याच्या 4 इमेज भेटल्या. ओके, त्यानंतर आता राहिली आपली प्राइस. आता प्राइस आणायची तर कशी आणायची प्राइस, आता प्राइस नावाचा जो काही टेबल बनवलाय आपण, त्या टेबल मध्ये आपण काय केलंय, एक कॉलम बनवलाय, कोणता, की प्रोडक्ट आयडी. आणि आपल्याला इथे प्रोडक्ट आयडी तर भेटतोय, मग इथे आपण क्युरीज सांगणार त्याला वॅर SQL1 मी इथे करतो इक्वल टू टिल्ट आणि इथे सांगणार सिलेक्ट स्टार फ्रॉम जो काय प्रोडक्ट प्राइसिंग नावाचा टेबल आहे. काय झालं, जो काय प्रोडक्ट प्राइसिंग नावाचा टेबल आहे त्यामध्ये आमचा एक कॉलम आहे, कोणता, की प्रोडक्ट आयडी
तो आयडी आणि जो आम्हाला रिक्वेस्ट डॉट पॅरम मध्ये आयडी भेटतो तो आयडी मॅच झाला तर डेटा घेऊन ये. त्याला वेअर कंडिशन राईट करायला लागेल. ठीक आहे, वेअर झाली क्युरी क्रिएट. त्या क्युरीला फक्त सिंपल रन करायची. मग इथे मी राईट करतो जसं की प्राइस. ओके, आणि इथं अवेट नंतर EXE आणि EXE ला आपली जी काही SQL क्युरी 1 आहे ती मी पास करतो. आणि इथे एकदा डेटा मी प्रिंट करून चेक करतो की कन्फर्म जो काही डेटा आहे येत आहे की नाही. प्राइस गेलं, एकदा बॅक आलो, इकडे जाऊन रिफ्रेश करू, भेटली त्या प्रोडक्टची आपल्याला प्राइस भेटली इथे. ठीक आहे, प्राइस भेटली आणि त्या प्रोडक्टची आपल्याला इन्फॉर्मेशन भेटली. मग जो काय आपल्याला हा प्राइस आणि ती प्रोडक्टची इन्फॉर्मेशन भेटली ती फक्त काय करायची आता एका पेजला शो करायची. मग पेजला शो करण्यासाठी जो काही डेटा आलाय तो डेटा मी करतो एका ओबीजे मध्ये स्टोअर. where obj इक्वल टू कर्ली ब्रॅकेट ओपन केला. पहिला आपण करू प्रोडक्ट अंडरस्कोर इन्फो. आणि जो काय डेटा भेटला आपल्याला तो डेटा इथे अटॅच करून देऊ. मग कोणत्या व्हेरिएबल मध्ये, प्रोडक्ट इन्फो मध्ये. आणि जो काही डेटा आलाय, डेटा किती आलाय आपल्याला एकच डेटा भेटतोय. मग त्यासाठी मी इथे देतो डायरेक्टली 0 नंबरचा डेटा पास कर. ओके, आणि सेकंड डेटा भेटतोय आपल्याला प्राइस. डबल कोड मध्ये घेतलं, कोलन दिलं आणि इथे राईट करतो मी जसं की प्राइस. झाला ओबीजे क्रिएट. आता ज्याला आपल्याला डेटा पाठवायचा आहे त्या पेजला आपण ओबीजे पास करणार फक्त. मग कोणत्या पेजला आपल्याला डेटा पाठवायचा आहे, रिस्पॉन्ड डॉट रेंडर. कोणत्या पेजला डेटा पाठवायचा आहे की आमचं एक युजर नावाचा फोल्डर आहे त्याच्या आतमध्ये राहणार आमचा एक प्रोडक्ट अंडरस्कोर इन्फो नावाचा पेज. आणि त्याला आपण हा ओबीजे जो बनवलाय त्याला पास करून देऊ. चेक करायचं एकदा. आउटपुट पेजला आलो, इथे जाऊन मी रिफ्रेश केलं. रिफ्रेश केल्यानंतर मला एक एरर आला. कोणता आलाय, फील्ड टू लुकअप व्ह्यू. जी काय प्रोडक्ट इन्फो नावाची जी काय फाईल आहे त्याला सापडली नाही. कुठे, व्ह्यूज फोल्डरच्या आतमध्ये. मग ते एकदा बनवून घेऊ. व्ह्यूज फोल्डरच्या आतमध्ये, युजर फोल्डरच्या मध्ये. आणि इथे मी करतो प्रोडक्ट इन्फो डॉट फीचर्स. आणि ह्यामध्ये मी घेतो पहिला एक आपल्याला लागणार आहे नाव बार. त्याला पण इथे एकदा इन्क्लूड करून घेतो, नाव बार डॉट EGS. आणि सेकंड लागणार आहे आपल्याला फुटर. आलाय नाव बार आणि फुटर. ठीक आहे, अबाउट कंपनी पण त्याचा पण आपल्याला डेटा लागणार आहे. ठीक आहे, नाव बार आणि फुटर घेतले म्हणून तो पण डेटा पाठवण्यासाठी तो डेटा पहिल्यांदा घेऊन यायला लागेल. ह्याच क्वेरीला मी कॉपी करतो इथे आणि इथे एकदा मी पेस्ट करतो. आणि ओबीजे मध्ये आपण काय करणार, अबाउट कंपनीचा जो काही डेटा आहे तो डेटा पास करून देऊ. जसं की इथे पाठवलाय, कॉपी केलाय मी इथेच आणि इथे पण करतो एकदा पेस्ट. का बरं हा एरर आलता, कारण की आपल्याला इथे एक एरर भेटलाय. काय एरर भेटलाय, अबाउट कंपनी इज नॉट डिफाईन्ड. का बरं, की जे आपण प्रोडक्ट इन्फो नावाचं जे पेज बनवले त्या पेज मध्ये काय आपण एक नावबार घेतलाय आणि फुटर घेतलाय. आणि त्याला काय होतं, इथे जी काय आपण प्रोडक्ट इन्फो नावाची जी काय व्हॅल्यू पाठवली, जसे की इथे आपण काय केलंय, कंपनी मोबाईल नंबर प्रिंट केलाय. ठीक आहे, असे भरपूर सारे आपण डेटा काय केलाय, प्रिंट केलाय. मग जो काही नावबार होता आणि फुटर होता त्याला तो डेटा भेटत नव्हता. त्यामुळे आपल्याला त्याने काय दिला, एरर दिला. मग मी इथे काय केलं, जसं आपण प्रत्येक पेजला डेटा पाठवलाय, कोणत्या पेजचा, अबाउट कंपनीचा. मग त्याच पेजला जसं केलंय मी प्रोडक्ट इन्फोचं नाव जे काय पेज आहे त्या पेजला पण डेटा काय केला मी, फॉरवर्ड केला. रिफ्रेश केलं, रिफ्रेश केल्यानंतर एरर गेला इथे. इमेज कसं काय गेली बरं, तिकीटला लोगो गेलाय फक्त, बाकी नाव बार आणि फुटर आलाय. त्यानंतर आता फक्त आपण करू डिझाईन. डेटा तर पाठवलाय, ठीक आहे ना, प्रोडक्टची इन्फॉर्मेशन बी टाकली आपण, इथे प्राइस पण पाठवली. आता फक्त काय करायचं, जी काय प्रोडक्ट इन्फो डॉट EGS आहे ते पेज फक्त आपल्याला काय करायचे, ते आता डिझाईन करायचे. आता डिझाईन करताना आपण डिझाईन कशी करणार मग, ठीक आहे. ह्यांनी काय केलंय, एका साईडला इमेज दाखवली आणि दुसऱ्या साईडला काय केलंय, इन्फॉर्मेशन दाखवली. ठीक आहे, यांचंच आपण स्ट्रक्चर थोडस कॉपी करू. त्यासाठी मी घेतला एक कंटेनर नंतर मी घेतला एक रो, आणि रोच्या आतमध्ये राहू आपला कॉल MD12 आणि त्यामध्ये मी घेतो H2 मध्ये प्रोडक्ट इन्फो. ठीक आहे, मी टेम्पररी राईट करते फक्त,
जी काही राईट केलंय प्रोडक्ट इन्फो म्हणून, ठीक आहे, ते पेज फक्त आपल्याला शो हवं. ठीक आहे, प्रोडक्ट इन्फो आलंय. त्यानंतर मी इथे काय करतो, जो काय रो आहे त्या रोच्या बाहेर मी अजून एक घेतो रो, आणि रो मध्ये आपला राहणार एक कॉल MD. ठीक आहे, कॉल कंटेनर फ्लुइड आणि कंटेनर मध्ये काय डिफरंट आहे? कंटेनर काय करतो, दोन्ही पण साईड सोडतो, पेज सोडतो. ठीक आहे ना, आपल्याला पेसच पाहिजे. ठीक आहे, मग कंटेनरच घेऊ आपण. ठीक आहे, त्यानंतर मी काय करतो, एक रो घेतला, रोच्या आतमध्ये राहणार आपला कॉल MD. 12 नाही घेत मी, एक 6 घेतो, आणि त्याच प्रकारे अजून एक 6 असेल. पहिल्या डिव मध्ये आपण प्रिंट करू इमेज, आणि सेकंड मध्ये इथे मी इमेज राईट करतो, H1 मध्ये फक्त इमेज असणार, आणि सेकंड मध्ये आपला असणार काय, इन्फो. झालाय आपला कॉलम चेक. कुठे एक इमेज आली आणि सेकंड आला इन्फो. ठीक आहे, दोन पार्टिशन झालेत. कसे झालेत बघायचे एकदा त्यासाठी. ठीक आहे, H1 मध्ये राईट करतो इन्फो, आणि याला थोडासा कलर देतो सध्या फक्त टेम्पररीसाठी. BG कलर दिला मी, सपोज इन्फो आलाय, चेक करू, रिफ्रेश केलं. इन्फो कलर का नाही आला? ठीक आहे, ठीक आहे, कलर राहू देऊ. आता जो काय आपले दोन पार्टिशन केले, जसे की कसे फ्लिपकार्टचे, एका पार्टिशन मध्ये आपण इमेज दाखवून दुसऱ्या पार्टिशन मध्ये इन्फॉर्मेशन दाखवू. ठीक आहे, मग त्यासाठी जो काय पहिला पार्टिशन आहे, पहिल्या डिव मध्ये आपण काय करू, इमेज शो करू. ठीक आहे, मग इमेज शो करण्यासाठी मी इथे काय करतो, एक IMG टॅग घेतो डायरेक्टली, आणि त्या IMG टॅगला जो काय आपला इमेज आली ती इमेज मी इथे फक्त करतो प्रिंट. जो काही डेटा आहे तो डेटा कशात पाठवलाय आपण, प्रोडक्ट इन्फो नावाच्या व्हेरिएबल मध्ये कॉपी केलं, इकडे प्रोडक्ट इन्फो मध्ये आलो, पेस्ट केला, आणि ह्यामधून आपल्याला प्रिंट करायची प्रोडक्ट अंडरस्कोर इमेज 1, आणि इजेचा सिंटॅक्स केला मी इथे क्लोज. झाली इमेज प्रिंट. एकदा चेक करू. नाही झाली. का बरं नाही झाली? की स्लॅश अपलोड पुढे द्यायला लागेल. अपलोड आणि स्लॅश. ओके, इकडे आलो, रिफ्रेश केलं, आली इमेज. ठीक आहे, इमेज जरा जास्तच मोठी झाली का, त्याला डिझाईन द्यायला लागेल, थोडा क्लास देतो मी याला. विड्थ देऊ सपोज 75%, तरी पण नाही का, 50% देऊ. अप्लाय होय ना का CS बूस्ट्रॅप अप्लाय होय ना, त्याचं रिझन बूस्ट्रॅप अप्लाय का होईना, नाही बूस्ट्रॅपच अप्लाय होईना इथे. ठीक आहे, मी मॅन्युअली CSS राईट करतो, मग त्याला विड्थ देतो, जसं की विड्थ देऊ आपण 75%. इथं चेक करू, जी काही इमेज आहे ती इमेज झाली शो. ठीक आहे, झाली. जो काय आपला कंटेनर आहे त्या कंटेनरला मी थोडीशी पॅडिंग आणि मार्जिन देतो, जसं की पॅडिंग Y ऍक्सेसला राहील 5 पिक्सल. ओके, प्रोडक्ट इन्फो ठीक आहे, सध्या राहून देऊ आपण. इमेज झाली शो. इमेज शो झाल्यानंतर मी एकदा इन्सेप्ट करून चेक करतो कशी इमेज शो. ओके, इमेज झाली शो इथे. ठीक आहे, ओके, इमेज तर शो झाली. त्यानंतर आता ही इमेज किती झाली, एक इमेज शो झाली. ठीक आहे, आपल्याकडे इमेज किती आता 4 इमेज आहे. मग 4 इमेज आपण कशा शो करू, ही मेन इमेज वर राहील आणि खाली त्याचे 4 बॉक्स राहतील, आणि त्या 4 बॉक्स मध्ये काय राहतील, त्याच्या 4 इमेज. जसं आपण कोणत्या इमेजवर क्लिक करतो ती इमेज डायरेक्ट कुठे होणार शो, इथे वरती होणार. म्हणजे इथे ठीक आहे, बॉक्स बनवून दाखवतो. एकदा बॉक्स बनवू आपण. बॉक्स बनवण्यासाठी ठीक आहे, ह्याला काय करतो, कॉपी करून मी कॉल डॅश MD12 घेतो. काही ह्याच्या आतमध्ये रो घ्यायला लागेल. रो घेतला, रो नंतर मी घेतो इथे कॉल MD12, आणि इथे इमेजचा पाथ मी इथे प्रिंट करतो. काही चेंजेस झालेत? ठीक आहे, काही नाही.
त्यानंतर जो काय कॉल MD12 होता त्याच्याच खाली मी घेतो अजून एक कॉल MD12 आणि ह्यामध्ये आपल्या 4 इमेज राहतील. जशी की फर्स्ट इमेज आहे ह्यालाच मी सिंपल टेम्पररी कॉपी करतो, एकदा पेस्ट करतो आणि जी काय स्टाईल दिली ती स्टाईल एकदा रिमूव्ह करू. चेक करू इमेज झाली का शो खाली इथे. ठीक आहे, खाली शो झाली ना त्याला आता डिझाईन देऊ. डिझाईन देण्यासाठी मी इथे घेतो आता स्टाईल टॅग, त्याला देऊ आपण विड्थ. कितीची विड्थ? 100 पिक्सेल बस. आणि त्याला विड्थ पण देतो. ठीक आहे, दोन्हीकडे विड्थ झाली. हाईट द्यायला लागेल, हाईट देऊ आपण 100 पिक्सेल. ठीक आहे, ओके. विड्थ जास्त झाली का कमी झाली? हाईट दिली मी इथं, मला विड्थ द्यायची होती. ठीक आहे, इथे हाईट देतो मी 50%. इकडे आलो, रिफ्रेश केलं. रिफ्रेश केल्यानंतर आपल्याला ओके व्यवस्थित दिसतंय आणि त्याला मी थोडीशी बॉर्डर देतो. मग बॉर्डर देऊ आपण किती? 1 पिक्सल सॉलिड ब्लॅक. ओके, इकडे आलो, रिफ्रेश केलं, झाली आली बॉर्डर. ठीक आहे, त्यानंतर असेच आपल्याकडे बॉक्स असतील. मग त्यासाठी मी इथे करतो एकदा ह्यालाच कॉपी आणि पेस्ट मारतो. फर्स्ट झाली, थर्ड आणि द फोर्थ. ओके, इकडे येऊन चेक करायचे एकदा. ठीक आहे, जरा जास्तच मोठे झाले. ठीक आहे, त्याला अजून थोडीशी विड्थ हाईट कमी करू आपण. विड्थ दिली जशी की 80 पिक्सेल, 80 देऊ आणि हाईट देतो मी त्याला. ठीक आहे, आपल्याला एका लाईनीत आले पाहिजे सगळे. ठीक आहे, कोणते कॉलम? हे कॉलम होईल का? नाही होणार तसं. ठीक आहे, ठीक आहे, बॅक. विड्थ किती देऊ? 50% देऊ, 50 पिक्सल. रिफ्रेश, जरा जास्तच कमी होते ना. किती द्यायची? 70 पिक्सल. एका लाईनीत येतील. ठीक आहे, आणि त्याची हाईट थोडीशी आपण कमी करू. हाईट मी देतो जशी की किती द्यायची हाईट सांगा फ्रंट एंड डेव्हलपर तुम्ही सगळे? 50%. ठीक आहे, आणि इकडे येऊन एकदा रिफ्रेश. जरा जास्तच झाली असं मला वाटतंय. 760 देऊ. आता थोडं व्यवस्थित वाटतं है ना. त्याला थोडीशी आपण मार्जिन मी देतो. जो काय कॉल MD घेतलाय त्याला मी देतो. ठीक आहे, मॅन्युअली राईट नाही होणार, ह्याला स्टाईल द्यायला लागेल आणि मार्जिन टॉप देऊ आपण 20 पिक्सल. ओके, इकडे येऊन रिफ्रेश झालंय थोडं व्यवस्थित. आता आपल्याला कसं करायचे की जसं आपण ठीक आहे बाकीच्या इमेज मी काय करतो प्रिंट करून घेतो. जसं की आपण सगळी कॉपी पेस्टच मारलंय. इमेज सेकंड, इथे राहणार थर्ड आणि इथे राहणार फोर्थ. ओके, इकडे येऊ, रिफ्रेश करू. एकदा मी याला क्लोज करतो. झाल्यात इमेज इथे शो आपल्याला. जसं की मी सेकंड इमेजवर क्लिक केलं की सेकंड इमेज कुठे दिसणार? जी काही मोठी इमेज आहे त्या इमेजवर जागेवर ती इमेज शो होणार. त्यानंतर थर्डवर क्लिक केलं, जी इमेज आहे ही इमेज डायरेक्ट कुठे जाणार? ही दे शो होणार. फोर्थवर क्लिक केलं कुठे इमेज शो होणार? ही दे होणार. हे आपल्याला फंक्शनॅलिटी ऍड करण्यासाठी आपल्याला जावा स्क्रिप्ट ऍड करावं लागेल. जमेल ना जावा स्क्रिप्ट मग तुम्हाला? बरोबर ना, जावा स्क्रिप्टने करू शकतो ना. बॅकएंड तर पॉसिबल नाहीये. बॅकएंड आपण फक्त डेटा घेऊन आलो, पण बॅकएंडने आपल्याला तर अशी फंक्शनॅलिटी आपल्याला नाही दिली. त्यासाठी आपल्याला मॅन्युअली राईट करावं लागेल. ठीक आहे ना, असं असतं ना. जसं की मी आता ह्याच्यावर क्लिक करतो, ब्ल्यू टी शर्टवर क्लिक केलं. ठीक आहे, थोडा टाइम घेतोय त्यांचा, आपला टाइम नाही घेणार, आपला इमिजिएटली होईल. डायरेक्ट एरर दाखवला. ठीक आहे, त्याच प्रकारे आपल्याला करायची. जसं की मी सेकंडवर क्लिक केलं, सेकंड इमेज येते यांना दाखवू. एकदा करून करायची का? कसं करू शकतो? अंदाज आहे तुम्हाला? काहीतरी हिंट मला सांगा, मग करू आपण. आयडी द्यायची. कसं करायचं? तुम्ही झालंय ना जावा स्क्रिप्ट रिपीट केलं असेल काय काय. जे क्युरी राईट करू किंवा आपण कसं करू? कुणाला अंदाज आहे का नाही?
आता जावास्क्रिप्ट मला येत नाही आता. jQuery बी येत नाही मला. तुम्ही सांगणार मी राईट करणार. कसं सांग ना तू आता. कसं करू शकतो आपल्याला काय करायचे आता, की जसं मी ह्या इमेजवर क्लिक करतोय, सेकंड इमेजवर क्लिक केलं की ही इमेज कुठे गेली पाहिजे, त्या मोठ्या इमेजच्या जागी शो झाली पाहिजे. बरोबर ना. युजर येणार डायरेक्ट छोट्या इमेज असं तर नाही करणार, तो झूम करणार. अरे असं आहे, असं नाही चालणार. तो आधी क्लिक करेल, हे वेबसाईट बरोबर नाहीये. कसं करणार मग? ऑनलाईन मेंबर्स कुणाला काय अंदाज आहे का? माऊसवर मग सांगा ना. ऑन क्लिक. हा अजून तुम्ही आहे का नाही? अरे जावास्क्रिप्ट मी राईट केलं की म्हणतात एवढं सोपं होतं, आणि हे आम्हाला येणार. मी राईट केलं ना, फक्त 4 लाईन राईट करणार. बरं आयडी घेऊ का? ठीक आहे. काय करू? कशाला आयडी द्यायची? आयडी घेतली, ह्याला देतो सपोज मेन IMG. ओके बस. आता काय करू? स्क्रिप्ट टॅग घ्यायचा. अरे ऑनलाईन मेंबर सांगता येईल का नाही? तसं करायचं का? ठीक आहे, मी माझं लॉजिक बघू. ऑन क्लिक. मला बी माहित नाही बरं का कन्फर्म होईल का नाही, गॅरंटी नाही, फक्त मी ट्राय करतोय आता. ऑन क्लिक काय राहणार? ठीक आहे. नाही रे, मला पण जमणार नाही वाटतं. ट्राय तर करू शकतो मी तर. मेन इमेज डॉट SRC डॉट दिस SRC होईल का असं काही? मे बी दिसरे पण कशाला करते? होईल का? चेक करायचं एकदा. ठीक आहे, मला पण माहित नाही बरं का होईल का नाही, मला नाही माहिती, पण मी एकदा ट्राय करू शकतो असं. हा का? ठीक आहे, आपण मी तर चेक करणार होतंय का नाही वर्क, मी ते चेक करणार. ठीक आहे, वर्किंग नाही होत. कसं आहे? फंक्शन द्यायला लागेल. दिस इमेज SRC वगैरे वगैरे. ठीक आहे, असं तर नाही होत. सोपं लॉजिक सांगा आपल्याला, जसं सगळ्यांना समजेल. तसं घ्यायचं का? ठीक आहे. मी एकदा ट्राय करतो बघू. मेन आयडी दिला, ह्याला आपण दिसणे काय होतं की आपल्याला हा डिव्ह आपण शो करतो. बरोबर. ठीक आहे, मग ऑन क्लिक मध्येच मी एकदा ट्राय करतो. ऑन क्लिक काय करायचे आपल्याला, जी काय मेन इमेज आहे, ठीक आहे, मेन इमेज डॉट SRC म्हणजे कोणती SRC? की जो आपण पाथ राईट करतो. मग इथे मी SRC राईट करतो, इक्वल टू कोणती? इक्वल टू मग दिस SRC बघायची एकदा. असं माझा अंदाज लॉजिक लागले, चेक करतो. ठीक आहे, फर्स्ट इमेजवर केले मी, सेकंड इमेजवर एकदा ट्राय करतो. हेच कॉपी करून पेस्ट करतो. ठीक आहे, इकडे आलो, रिफ्रेश केलं, सेकंड इमेजवर क्लिक केलं, काहीतरी झालंय बा. झालंय ना? झालंय. फर्स्ट वर क्लिक करतो, फर्स्ट झाली. सेकंड वर क्लिक केलं. आता हा थोडी साईजचं काय होतंय की खालीवर होतंय, एक सारखी इमेज मी ऍड केली नाही त्यामुळे होतंय. पण असं फंक्शनलिटी होते ना, आपल्याला जे पाहिजे होतं ते झालं इथे. आणि थर्ड वर क्लिक केलं, काय नाही तसं. ठीक आहे, ह्याला मी करतो आता कॉपी, आणि इथे करू आता थर्ड इमेजला पेस्ट, आणि ह्याला पण करतो मी एकदा पेस्ट. इकडे आलो, रिफ्रेश, लास्ट वर क्लिक केलं, आली इमेज. सेकंड वर, अरे थोडं इमेज टेबल नाही टाकलं. बरोबर, ठीक आहे, पण होतंय ना एवढं. आपल्याला जे पाहिजे होतं ते वर्किंग झालंय. काय लॉजिक राईट केलंय मी फक्त आता, काय केलंय की जी आपली मेन इमेज होती, मेन इमेज कोणती? ही फर्स्ट इमेज. बरोबर. ठीक आहे, इथे ही आहे फर्स्ट, आपली फर्स्ट इमेज आहे. त्या फर्स्ट इमेजला काय आहे, मी एक आयडी दिलाय आहे, ते एक आयडी. मग इथे सेकंड इमेज आहे, जेव्हा आपल्याला काय करायचं होतं,
की ह्या इमेजवर आपण छोट्या इमेजवर जेव्हा क्लिक करतो, ह्या इमेजचा पाथ कुठे गेला पाहिजे, फर्स्ट इमेजला गेला पाहिजे. मग मी तेच राईट केलं इथे. ऑन क्लिक, जेव्हा पण तू क्लिक करशील, जेव्हा पण त्या इमेजवर क्लिक करशील, काय करायचं, जे आपण आयडीचा मेन आयडी आहे त्या मेन आयडीचा एसआरसी काय करायचा, दिस एसआरसी ऍड करायचा. दिस म्हणजे ह्या इमेजचा एसआरसी काय कर, ह्या व्हेरिएबल मध्ये स्टोअर कर, ऍड कर. मग तेच इथे राईट केले सिंपल. आणि जे आपलं फंक्शन होतं, वर्क होतं इथे. एक फंक्शन लिहायची गरज नाही, काही जावास्क्रिप्ट लिहायची गरज नाही, एक स्क्रिप्ट टॅग लिहायची गरज नाही. एक सिंपल लॉजिक असतं, ते लॉजिक फक्त आपण इम्प्लिमेंट केलं. अरे मग आता हे जास्त आहे काय सांगा बरं. आता स्क्रिप्ट टॅग कुठं घेतलाय का मी, जावास्क्रिप्ट किती पर्सेंट आहे बरं तुम्ही सांगा. आता आयडी आयडी हा कोणता पार्ट आहे, HTML CSS चा पार्ट आहे. इथे परत ऑन क्लिक, आता जावास्क्रिप्ट मध्ये तुम्ही ऑन क्लिक करतात ना, मग तुम्ही सांगितलं ऑन माऊस सांगत होता ना तुम्ही, ऑन आवर्स. मग इथे मी तेच राईट केलंय, ऑन क्लिक. ऑन जेव्हा क्लिक करशील त्या एसआरसीचा फक्त एसआरसी चेंज कर, आणि जे आपल्याला रिझल्ट पाहिजे होता तो रिझल्ट इथे भेटलाय आपल्याला. ओके, प्रोडक्ट इमेजचं काम संपलंय. आता राहिले आपलं डिटेलचं. मग सेकंड ड्यू मध्ये आलो. सेकंड ड्यू मध्ये आल्यानंतर मी इथे घेतो जसं डिझाईन करण्यासाठी की एक घेऊ आपण इथे बटन, आणि त्या बटन मध्ये मी जसं की राईट करतो पुमा. ठीक आहे, इकडे आलो, रिफ्रेश केलं, आलं इथे पुमा बटन आलंय. ठीक आहे, इथे मग काय राहणार आपली फर्स्ट कंपनी नेम. मग जो काही डेटा आलाय तो डेटा आलाय आपल्याला एका प्रोडक्ट इन्फो मध्ये. कशात आलाय डेटा मला पण माहित नाही कन्फर्म. ठीक आहे, प्रोडक्ट इन्फो नावाच्याच व्हेरिएबल मध्ये आलाय. कॉपी केला ह्याला मी, आणि त्या बटन मध्ये इथे करतो मी एकदा पेस्ट. आणि त्यामधून आपल्याला प्रिंट करायची, काय प्रिंट करायची, प्रोडक्ट अंडरस्कोर कंपनी करायची. आणि इजेचा सिंटॅक्स मी करतो इथे क्लोज झाली. अरे कंपनीच गायब झाली हा. ठीक आहे, मी कॉपी पेस्ट मारतो डायरेक्ट. ठीक आहे, थोडीशी स्पेलिंग मिस्टेक झाली की आपल्याला थोडेसे बग्स भेटतात. ठीक आहे ना. प्रोडक्ट कंपनी, अरे डबल डॉट बी गेला, बॅक आलो, रिफ्रेश करू एकदा, आली पुमा कंपनी. मॅन्युअली नाही आली, ते बॅक एंड वरून आली. ठीक आहे, जसं की चेक करू, बॅकला गेलो, बॅकला आल्यानंतर फर्स्ट प्रोडक्ट व्ह्यूवर क्लिक केलं, आले तिथे इमेज. अरे एकच इमेज टाकल्यात आपण, आणि ते पुमा कंपनी आहे. अरे सगळ्यात पुमा टाकल्यात का आपण, अरे ठीक आहे, सगळ्यात पुमा टाकल्यात. ठीक आहे, राहू दे. आपण प्रोडक्ट व्ह्यूवर क्लिक केलं, आलो इकडे, पुमा कंपनी झाली. त्यानंतर प्रोडक्टची आपण काय करू, प्राइस वगैरे सगळ्या प्रिंट करू. जसं की कोणते हे इमेज इथे जास्त राईट करायला भेटलं किती. ठीक आहे, तुम्ही करा ना मग ट्राय, ते तुम्ही करा. तुम्ही फॉर लूप मध्ये टाका, नाही तर इफ मध्ये टाका, नाही तर वाईल मध्ये टाका. तुम्ही ते ट्राय करा. फक्त तुम्हाला एक लॉजिक सांगितले की आपण असं करू शकतो. मग त्यात तुम्ही काय करायचे, टेस्टिंग करायचे, असं केलं तर असं होईल, आणि तसं केलं तर तसं होतंय का नाही ते चेक करा. ठीक आहे, तुम्ही ट्राय करा ते. त्यानंतर मी काय घेतो, एक कंपनी प्रिंट करण्यासाठी घेतला मी H2, आणि त्यामध्ये मी राईट करतो प्रोडक्टचं नेम. मग इथे राहणार आपला जो काय एजेसचा सिंटॅक्स आहे, तो एजेसचा सिंटॅक्स ऍज इट इज कॉपी केला मी इथे पेस्ट करतो, आणि इथे राहणार आपला प्रोडक्ट नेम. इकडे येऊ, एकदा बॅक आलो, रिफ्रेश केलं, रिफ्रेश केल्यानंतर प्रोडक्ट इन्फो आपल्याला शो नाही झाला, कारण ह्याचा P कॅपिटल आले. व्हाईट टी शर्ट, व्हाईट शर्ट आला का. ठीक आहे, आणि इथे मी राईट करतो जसं की नेम कॉलन देतो. ठीक आहे, ह्या प्रकारे असं काहीतरी राईट करून इकडे आलो, रिफ्रेश केलं, आलं इथे नेम. हे नेम थोडं व्यवस्थित वाटत ना मला, H3 घेऊ आपण. ठीक आहे, आता सिंपल डिझाईन आहे माझ्यापेक्षा, तर तुम्हाला जमेल जास्त. मी काय डिझायनर नाहीये, मला डिझाईन जमत नाही. ठीक आहे, मला जसं वाटेल असं असू शकतं, तेच आपण करतो. ठीक आहे, तुम्ही त्यात चेंजेस करा. जसं आपण नेम प्रिंट केले त्याच पद्धतीने मी इथे काय करतो, कलर पण प्रिंट करून घेतो. जसं की इथे राहणार आपला कलर, आणि कलर नंतर इथे प्रोडक्ट कलर राईट करतो. एकदा चेक करू, आपला कलर प्रिंट झाला, इथे आलाय, कंपनी नेम आलंय, प्रोडक्ट नेम आलंय, त्यानंतर कलर आलाय. कलर नंतर आपण प्रिंट करू जसं की किराणा आपले साईज राहणार, बरोबर ना, आणि साईजच्या वर आपण प्राइस करू.
किंवा आधी प्राइस प्रिंट करू आणि मगच साईज कडे जाऊ. जसं की मी साईज साठी घेतला H3 आणि इथे राईट करतो @8377 आणि कोलन देतो. म्हणजे याने काय होणार, आपला जो काही एंटिटी आहे आलाय रुपीजचा आयकॉन, आणि रुपीजच्या आयकॉनच्या पुढे इथे राहणार सपोज 199. ठीक आहे, 199 स्लॅश असं काहीतरी देतो मी. ओके, इकडे रिफ्रेश आलो, प्राइस इथे आली. सध्या स्टॅटिक मी प्रिंट केली, डायनेमिकली मी तुम्हाला दाखवतो. त्यानंतर आपली राहणार साईज. ओके, पण जी काही साईज आहे ती साईज कशात आली, की आपण पाठवली कशात, इथे पाठवली प्राइस व्हेरिएबल मध्ये पाठवली, बरोबर ना. आणि जो काय प्राइस आहे ते प्राइस कशात येते, एका ऍरे मध्ये येते. मग जो काय ऍरे मध्ये डेटा येतोय तो ऍरे मधला डेटा प्रिंट करण्यासाठी आपण एक फॉर लूप यूज करणार. मग त्यासाठी मी इथे काय करतो, एक जसं की मी घेतला H3 आणि H3 च्या आतमध्ये राहणार माझा एक फंक्शन. जसं की फंक्शन जो काय डेटा आलाय तो डेटा आलाय. ठीक आहे, इजेचा सिंटॅक्स ओपन केला, त्यानंतर प्राइस डॉट मॅप राऊंड ब्रॅकेट, त्यामध्ये एक फंक्शन, फंक्शन मध्ये पहिलं व्हॅल आणि सेकंड इंडेक्स नंबर साठी आहे, कर्ली ब्रॅकेट ओपन केला, क्लोज केला. इजेचा सिंटॅक्स ओपन करतो मी इथे, इथे करतो मी एकदा क्लोज, आणि इथे राईट करू आपण इजेचा सिंटॅक्स. आणि याच्या आतमध्ये राहणार माझं एक बटन, आणि बटन मध्ये मी राईट करतो जसं की एक्स, आणि इकडे येऊन आपण चेक करू, रिफ्रेश केलं, आले तिथे बटन सारे भरपूर सारे. ठीक आहे, आणि ह्याच्या बटनच्या जागी आपलं राहणार इथे साईज राहणार. जे काय साईज आहे ते साईज आपण कशात पाठवलेत आता, ह्या व्हॅल व्हेरिएबल मध्ये. मग मी इथे राईट करतो, इजेसचा सिंटॅक्स ओपन केला, इक्वल टू व्हॅल डॉट काय राहणार ते, मग प्रोडक्ट अंडरस्कोर साईज, आणि इजेसचा सिंटॅक्स मी इथे करतो क्लोज. सर्व साईज प्रिंट झाल्या तिथे. ठीक आहे, त्याला थोडीशी अजून डिझाईन द्यायची. सांगा बरं डिझाईन. मग स्टाईल बॉर्डर रेडियस 10 पिक्सल देऊ. ठीक आहे, व्यवस्थित वाटेल. अजून द्यायची 20 पिक्सल देतो, जसं की आता व्यवस्थित वाटेल. झाली इथे प्राइस साईज प्रिंट झाली. आता हे प्राइसचा फंडा कसा असणार ते सांगतो. ठीक आहे, जसं आपण एस साईज वर क्लिक करतो, प्राइस कसे शो होणार, एस साईज. एम वर क्लिक केलं, कोणाची साईज प्रिंट होणार, एल वर क्लिक केलं की इथे यूज कशाचा होणार आता, जावास्क्रिप्टचा. जसं की आपण इथे राईट केलं ना, सेकंड इमेजवर क्लिक केलं, इमेज इथे शो झाली. मग इथे पण तेच राहणार, एम वर क्लिक केलं एम ची प्राइस शो होणार, एल वर क्लिक केलं एल ची साईज. ओके, एवढं समजलं लॉजिक कसं राहणार आहे. फक्त एकदा डिझाईन करून घेऊ. साईज प्रिंट केला, साईजच्या नंतर माझं राहणार एक बटन. ठीक आहे, मी H3 च्या खालीच घेतोय एक नावाचं बटन, आणि त्या बटनला मी सांगतो, त्या बटन मध्ये राहणार आपलं ऍड टू कार्ट. रिफ्रेश केलं, आलंय बटन इथे. ओके, त्या बटन मध्ये एखादा आयकॉन टाकू आपण. आयकॉन घेण्यासाठी आपण जो फॉन्ट ऑसमला एखाद्या, ठीक आहे, थोडेसे डिझाईन चांगले वाटेल. तिथून आयकॉन घ्यायचा कोणता आता, शॉपचा आला आपण, ट्रॉलीचा नेऊन आपण. ठीक आहे, ट्रॉलीला काय बोलतात, कार्ड बोलतात. कोणता घ्यायचा मग, असे पळवितानी घेऊ आपण, आहे की नाही. पळवितानी आहे, पण आपल्याकडे ते प्रो व्हर्जन नाही, त्यामुळे आपण फ्रीचाच उचलणार आहे आता. ठीक आहे ना, जेवढं फ्रीचं भेटेल तेवढंच यूज करू. कॉपी केला, आणि अँकर ह्याच्या डायरेक्ट मी पेस्ट करतो बटनच्या आतमध्ये. आता चेक करू आपली डिझाईन कशी वाटते. अरे आयकॉन नाही आला, कारण युजर साईटला हे नाही वाटतंय. का बरं नाही आला. ठीक आहे, तर तुम्ही ऍड करा, का होत नाही, कारण CDN नाही टाकली आपण बूटस्ट्रॅपच्या युजर साईटला, वाटतंय अप्लाय होत नाही, है ना. ठीक आहे, तुम्ही ते बाकीचं ऍड करा. त्यानंतर ऍड टू कार्टच्या बटनाच्या खाली आपले राहणार एक प्रोडक्ट डिटेल, काय एंटिटी काय, अँड हॅश 1227. चेक करू, झालं तर बेस्ट राहील. अरे ते हे वाटतंय थोडस फनी वाटतंय ना, है ना. तसंच काहीतरी आपलं फॉन्ट ऑसमच यूज करा. ठीक आहे, ते तुम्ही ट्राय करा.
त्यानंतर खाली आपण एक डिटेल प्रिंट करू. डिटेल प्रिंट करण्यासाठी पी टॅग घेतला आणि पी टॅग मध्ये सांगू आपला जो काही डेटा आहे त्या डेटामधून काय कर, प्रोडक्टची डिटेल प्रिंट कर. मग इथे राईट करू आपण डिटेल्स कोलन आणि इथे इजेसचा सिंटॅक्स ओपन केला, क्लोज केला आणि ह्यामधून आपल्याला प्रिंट करायची फक्त प्रोडक्ट डिटेल्स. कलरच्या जागी मी राईट करतो इथे प्रोडक्ट डिटेल. एकदा यू बॅकला रिफ्रेश करू, प्रोडक्ट डिटेल शो झाली इथे. ओके, बस डिझाईन एवढी. काय राहिलंय काय आता? ठीक आहे, एखादा दुसरा प्रोजेक्ट बघू. व्ह्यू प्रोडक्ट केला, इकडे आलो, त्याच्या साईज प्रिंट झाल्या, ऍड टू कार्ड आलं, डिटेल आली हाय. ओके, काय अडचण नाही. व्ह्यू करतो, व्ह्यू केल्यानंतर आता इथे यस साईज का बरं आली असेल, बाकीच्या साईज कुठे गेल्या? आपण डेटाबेस मध्ये आपल्याकडे एकच साईज अवेलेबल आहे, त्यामुळे आपण काय केलं इथे एसच साईज दाखवली आणि त्याचीच प्राइस दिसणार, बाकीची प्राइसच दिसणार नाही. ठीक आहे, समजलं? त्यामुळे आपण काय करत होतो, त्याला रिक्वायर्ड नाही केलं. ओके, वाटतं व्यवस्थित? बस करायचं एवढं की घ्यायची पुढे अजून? बस 2 दिवस सुट्ट्या आता, रविवार आहे. ऑनलाईन मेंबर्स पेपर आहेत. ऑनलाईन मेंबर्स काय करायचं, बस करायचं का घ्यायची पुढे अजून?